या भुवनेश्वरी सूर्यवंशी आहेत, या मॅडम कोणाचं ऐकत नाही ना. या फक्त आणि फक्त स्वतःच ऐकतात आणि स्वतःच म्हणणं खरं करतात. आणि जी व्यक्ती त्यांचं ऐकत नाही, जी व्यक्ती त्यांना चॅलेंज करते, त्या व्यक्तीची त्या अशी अवस्था करतात. बघता ना अधिपती, बघता ना तुम्ही, मी 2 मिनिटात मी भुवनेश्वरी सूर्यवंशी बघून आले. मग द्या ना मला मान द्या. द्या ना मला पण मान. जो इतकी वर्ष तुम्ही ह्यांना देत आला तो मान द्या ना मला. सांगा ना अधिपती, मला सांगा ना, मी काय करू? काय करावं लागतो? खरंच सांगा, काय करावं लागतं म्हणजे असा मान मिळतो? सांगा ना मला. मास्तरीनबाई आहे का आईसाहेब आहे काय कळना. नाही कळलं ना. मला पण नाही कळलं. कधी ना आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीचं वाईट करतो, तिच्याशी सतत स्पर्धा करतो, तिच्याशी लढता कधी आपण पण त्याच व्यक्तीसारखे होऊन जातो. आपल्याला कळत पण नाही. मॅडम, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. ह्या नियमाप्रमाणे जशी मी भुवनेश्वरी सूर्यवंशी झाले, तशाच मास्तरीणबाईंशी लढता तुम्ही पण व्हाल का मास्तरीणबाई? सांगा ना मॅडम, तुम्ही पण व्हाल का मास्तरीणबाई? नाही जमणार तुम्हाला मॅडम, नाही जमणार. खूप अवघड आहे. भुवनेश्वरी बनणं खूप सोपं आहे, पण मास्तरीणबाई बनणं खूप अवघड आहे. बस झाला तमाशा, संपली रंगपंच. चला निघा. नाही. हो मॅडम, थांबा की. मॅडम चिडल्या वाटतं. मॅडम थांबा की, असं काय करता? बुरा न मालो, होली आहे. ओ मॅडम ऐका ना, आम्ही ना तुमच्यासाठी एक खेळ खेळणार आहोत. हा, माझ्यासाठी नाही पण तुमच्या अधिपतींसाठी तरी थांबा. हा, काय हो अधिपती, आई साहेब तुमच्यासाठी थांबतील की नाही सांगा बरं. थांबतील. थांबा. हा, आता कसं? चला तर मग. हा, आता आपण एक खेळ खेळूया. अधिपती, मला सांगा, मास्तरीणबाईंचं तुम्ही ऐकता का तुमच्या आई साहेबांचं? सांगा बरं. खरं सांगायचं. हा, चला सांगा. आम्ही दोघींचं बी ऐकतोय. आधी फक्त आईसाहेबांचं ऐकायचो, कारण तेव्हा मास्तरीनबाई नव्हत्या. आता मास्तरीनबाई आहेत. आता दोघींचं ऐकते. अरे वा, ऐकता तुम्ही? आता ऐकते. चला तर मग पुढचं चॅलेंज. मास्तरीणबाई तुम्हाला सांगत्यात का खाली बसा, तुमच्या आई साहेब सांगत्यात उड्या मार. काय कराल? सोपं आहे. सोपं आहे व्हय? सोपं आहे. काय केलं अधिपती? मी दोघींचं बी ऐकलं. उडी मारून खाली बस. पाहिलं का? चला पुढचं चॅलेंज. मास्तरीणबाई तुम्हाला सांगत्यात का कान धरा आणि तुमच्या आई साहेब सांगत्यात उठ्या बशा काढा. काय कराल?
कान कान धरून कान शाबास शाबास. कान धरून उठावे. पाहिलं का? हुशार हुशार विद्यार्थी आहेत आमचे. शाळेत जाऊन हुशार झालं. हो ना. आम्ही सांगतोय का भुवनेश्वरी मॅडमना हाताला धरून घराबाहेर काढा. कुणाचं ऐकाल? आईसाहेब भुवनेश्वरी मॅडम भुवनेश्वरी आईसाहेब भुवनेश्वरी कोणाला? ते आता तुम्ही ठरवायचं. ते कवा तुमच्या शाळेच्या प्रश्नपत्रिकेत दोन्ही पर्याय बरोबर असतात तसं झालंय. दोन्ही पर्याय बरोबर. हा दोघांची बी डोसकी फिरल्यात. चला निघा सगळे. ओ मॅडम थांबा की. शिवानी तिला घरात घेऊन जा. झोप उडाली का? म्हणजे झोप उघडली नाही वाटतं. कवा धरणा दरवाजा वाजवतोय आम्ही. हा मी आत्ताच उठले. डोकं खूप जड झालंय माझं. दुसऱ्याचं डोसकं फिरवल्यावर हेच होणार ना. म्हणजे नाही काही नाही. आधिपती कुठं आहे? काय माहिती, असतील इथेच कुठेतरी असतील. मला ना काही कळतच नाहीये. हे साडी दागिने काहीच कळत नाहीये मला. म्हणजे तुला काय बी आठवत नाही? नाही. खाली चल, मावशीनं बोलवलंय, समजा आठवल. आवरून घे आणि ये खाली.
ठीक आहे. चल. भया काय होऊन बसलंय? जाऊ बापू बी आजारी आहेत. ते असतं निदान त्यांनी मध्यस्थी तरी केली असती. आता कोण करणार? कोण बोलणार हिच्या पुढं? अगं त्या सुनबाईनं कामच तसं केलंय आत्ते. कोण बोलणार आहे तिच्या बाजूनं? आणि ही काय पद्धत झाली ग तिची, अशी चार चौघांसमोर अशी बोलायची वागायची? हा, आणि सगळ्यात मोठा कर म्हणजे अगं तिनं ताईची कापडं घातली. नाही म्हणजे बाकी समजा चाललं असतं ग, हे म्हणजे सरळ सरळ चॅलेंज केलं का ताईला? नाही नाही, मला नाही वाटत सुनबाई असं काही करत. मला वाटतं कुणीतरी तिच्या दुधात काहीतरी टाकलं असणार. कुणाचा तरी आगाऊपणा असणार. अगं आत्या असं काय बोलालीस? सगळ्यांनी तर हेच दूध पिलं की, तू बी तर तेच दूध पिलंस की, तुला कुठं काय झालंय माहिती नाही? वय अगं पण त्या दोघांच्या दुधात कुणीतरी काहीतरी टाकलं असणार. कोण असेल ग? काय माहिती? तू भी असशील. अगं आत्ते, मी तुला विचारली आणि तू सरळ सरळ माझ्यावरच आळ घालायलीस व्हय? नाही अगं तसं नाही ग. हा तू निखिल असल, नाहीतर आधिपतीच्या मित्रांपैकी कोणतरी असेल. हा असू शकतंय. वय जाऊ दे, आपल्याला काय करायचंय? काय होईल ते बघत राहायचं. नाहीतर दुसरं काय आहे आपल्या हातात? तुम्ही काय करायला दोघी इथं? चला लवकर. हा दुर्गी चल. आते तू हो पुढं. अगं एवढं दूध वर आलं का नाही का मी येते. हा तुझा. बर बर. अगं चलचे गप्पी, तुझं काय मध्येच? मम्मी मला का ते लई भारी वाटायलंय. अगं मास्तरची आडवी तिडवी चंपी होणार आहे आज. मम्मी कसा आहे आपला डाव? लई भारी आहे, लई भारी. बघायला नाही का लई मज्जा येणार आहे बघ. वय वय. आता बघच तू, मावशीच्या पाऊलावर पाऊल ठेवून माझं या घरातलं स्थान पक्का करते की नाही. वय ग वय, गुणाचं ग बाळटे. ए मम्मी, हा पर मला एक कळत नाही, हे आधिपती सकाळ सकाळ उठून कुठं गेल्यात आणि त्यातलं कसं काय झालं नाही ग? काय? अधिपती घरात नाही, बाहेर गेले? अगं नाही ना, कडी होती बाहेरनं. एवढं सकाळ सकाळ कुठं गेले असतील ग मम्मी? अगं गेले असतील, कुणाच तर फोन बिन आला असेल, गेले असतील फॅक्टरीत. नाहीतर त्यांना बी कळलं असेल चंपी होणार आहे म्हणून मावशीला घाबरून पळून गेले असतील. वाई चंचे तसंच असेल बघ. अक्षराला एकटीला तिच्या तावडीत सोडून गेले. दूधवर आले. हा वय वय. आता काय उतूच उतू जाणार आहे. चल. काय झालं? कशासाठी बोलवलंय? कळल थोड्या वेळात कळेल. मला शाळेत जायचं होतं, थोडी घाई आहे म्हणून विचार. वय की आधी इथली शाळा होऊ दे. म्हणजे म्हणजे तुला काय बी आठवत नाही? हा नाही, काय आठवायचं? अरे देवा. काय मग झाली का झोप? अगं तुला विचारायले मावशी. हो सुनबाई, तुम्हाला विचारतोय, झाली का झोप? हो हो झाली झाली झोप. आमच्या डोळ्याला डोळा नाही हो, आमची झोप उडवलीत तुम्ही. म्हणजे काय झालंय? अधिपती कुठं आहेत? माहित नाही मॅडम, मी उठले तेव्हा नव्हते ते. वय बाहेर गेल्या ती अधिपती. ते बी पाहिजे होते इथं, कारण जे काय झालंय त्यात दोघे बी वाटेकरी आहेत. मॅडम काय झालंय मला सांगा ना प्लीज. म्हणजे तुम्हाला काय बी आठवत नाही काय?
नाही नाही मला खरंच नाही आठवत आहे. कशाबद्दल बोलताय तुम्ही? वा 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 आम्हाला म्हणतात नाटक करतात म्हणून. आणि आता यांच्याकडे बघितलं का, एवढं सगळं करून बी चेहऱ्यावरची एक रेष आलं ना. हा आमच्या बी पुढच्या निघाला की हो तुम्ही. हा मॅडम प्लीज तुम्ही असे आरोप करू नका. मला मला सांगा ना काय झालंय प्लीज. तुम्हाला खरंच आठवत नाही तुम्ही काल काय केलं ते? नाही मॅडम मला खरंच नाही आठवत आहे. काय केलं मी? आता कमालच झाली बर का. आम्ही हेतून सुरुवात करायची की हे सांगून तुम्ही काय काय केलं ते. हा ताई माझ्याकडे का नाही व्हिडिओ हाय. ताई व्हिडिओ हाय माझ्याकडे. अरे वा आयुष्यात पहिल्यांदा चांगलं काम केलंस की तू. वय व्हिडिओ? कसला व्हिडिओ? अगं थांब की दावते तुला. थांब. ओ जयदेव दादा, अक्षरा नाही आम्ही भुवनेश्वरी सूर्यवंशी आहोत. मास्तरीन बाई तुम्हाला सांगत्यात का खाली बसा. तुमच्या आई साहेब सांगत्यात उड्या मारा. नाही काय करा? नाही नाही मी नाही मॅडम. सोपा आहे. सोपा आहे होय? सोपा आहे, सोपा आहे. मी नाहीये. नाही म्हणजे आम्ही काय दुसऱ्या कुणाला बोलून काढायलोय काय व्हिडिओ? तूच आहेस ना त्या व्हिडिओ मध्ये? आम्ही सांगतोय का भुवनेश्वरी मॅडमना हाताला धरून घराबाहेर काढा. नाही नाही पण मी असं. आता काय करायचं तुमचं तुम्हीच सांगा. हा आम्ही काय केलंय हो तुमचं? पोलीस आणताय घरी, साक्षी पुरावे करताय, कोर्ट भरवताय आणि आता हे. आता बघा आमच्याकडे बी पुरावा आहे आणि या तिघी बी साक्षीला आहेत. अहो तर तुमच्या वडिलांना पण बोलू, ते पण होते. आता तुम्हीच सांगा आम्ही काय करायचं? तुम्ही काय काय बोललात ते बघितलात ना व? नाही नाही मॅडम मी खरंच सांगते. मी शपथ घेऊन सांगते मला यातलं काहीच आठवत नाहीये मॅडम. अहो पण तुम्ही तो व्हिडिओ बघितलात ना व? आणि प्रश्न हा नाहीये की तुम्हाला आठवत नाहीये, तुम्ही हे का केलं हे महत्वाचं आहे. आणि कदाचित असं बी असेल तुम्हाला सगळं आठवत असेल पण तुम्हाला नामानिरळ व्हायचंय असं बी असेल. आता सगळं आमच्या बाजूनं आहे, साक्षी पुरावे सगळं आमच्या बाजूनी आहे. पण एकट्या तुम्ही नाकारताय. तुमच्याकडे काय बी पुरावा नसताना तुम्ही आमच्यावर नको नको ते आरोप केलेत. आम्ही सगळं सहन केलंय. पण आता आमच्याकडे पुरावा आहे. एवढ्या सगळ्या पाहुण्यांसमोर तुम्ही आमचा पान उतारा केला आणि बाकी जाऊ दे हो, म्हणजे तुम्ही आमच्या सुनबाई हे पण जाऊ द्या. अहो पण तुम्ही शिक्षिका आहेसा. हा तुम्हाला हे असं वागणं शोभतं? अहो शाळेतल्या पोरांवर चांगले संस्कार करण्याचं तुमचं काम आहे. हे असं वागणं तुमच्याकडनं अपेक्षित नाही. होय अगं ती सांगते ना व, मग खरंच तिला आठवत नसेल. तिच्या दुधात काहीतरी होतं. कोणीतरी आगाऊपणा केलाय बघ. अगं तिच्याच नाही अधिपतीच्या पण दुधात होतं बघ. नाही, ते बी पाहिजेच होते आम्हाला इथं. त्यांना बी खटसवायचंच आहे आम्हाला. आणि आहे तू त्यांची बाजू घेऊ नकस. अगं बाजू बिजू असं काय नाही ग, जे घडलंय ते सांगितलं ना व. अगं आत्ये समद्यानी तेच दूध पिलं की कुणाला बी काय बी झालं नाही. हा ही दोघच अशी वागल्यात. म्हणताना तर आम्ही त्या दोघांना बोलवलं. आता तू म्हणतेस तर त्यांच्या दुधात काहीतरी टाकलं असेल आई. हा तर ते कोणी टाकलं असेल? हा यांनीच टाकलं असेल काय बोलायचं धाडस यावं म्हणून? ही पण शक्यता आहे का नाही? सुनबाईंनी स्वतःच्या दुधात टाकलं असेल आणि कुणाला बी शंका येऊ नये म्हणून अधिपतींच्या दुधात पण टाकलं असेल.
असं का करेन मी मॅडम? असं नाही केलंय मी काही. हा, सुनबाई याच्यापेक्षा मोठ्या मोठ्या गोष्टी केल्यात तुम्ही, हे का करणार नाही? नाही 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 मॅडम, मला विचार करू द्या. मला थोडा वेळ द्या मॅडम प्लीज. ओ येळ दिला होता की तुम्हाला? हा, काल संध्याकाळपासून तुम्हाला येळ दिला होता. संध्याकाळी जे झोपलात ते आत्ता उठलात. कुणी आलं का तुम्हाला उठवायला? हा, तेव्हा आता तुम्हीच सांगा तुम्हाला काय शिक्षा द्यायची आम्ही. कारण काय, आपल्या घरातला एक नियम आहे, चूक कुणाची बी असो त्याला शिक्षाही मिळणारच.